नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। हातकणंगले पोलिसांची कारवाई। खुल्या जागेत जुगार खेळणाऱ्या 6 जणांविरोधात कारवाई। रोख रक्कम व मोबाईलसह मोटरसायकली जप्त। हातकणंगले पोलिसांनी कारवाई करत जुगार खेळणाऱ्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। जल्लोष हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत पत्त्यांचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली। घटनास्थळावरून सुमारे 2,03,000 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय। ही कारवाई 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12:10 करण्यात आली। पोलीस कर्मचारी अमित भोरे यांनी फिर्याद दिली असून त्यावरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेला ऐवज पुढील प्रमाणे: भारतीय चलनी नोटा 3,150, मोबाईल फोन्स 3, विवो ओप्पो कंपनीची अंदाजे किंमत 50,000 रुपये, मोटरसायकली 3 डिलक्स होंडा व प्लॅटिना अंदाजे किंमत 3 लाख रुपये, जुगाराचे साहित्य 52 पत्त्यांची पाने, रोख रक्कम व नाणी असून या कारवाईत सहभागी आरोपींची नावे अशी आहेत: किरण रवींद्र कांबळे वय 40, रियाज रमजान फरास वय 40, अल्ताफ सलीम मुजावर वय 29, रफिक गुलाब मुजावर वय 52, सुनील शामराव कदम वय 32, संदीप अशोक कदम वय 35। हे सर्वजण राहणार आळते येथील असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक व्ही ए पिलानी करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।